हरिओम. आजच्या अष्टांग योग व्याख्यानमालेच्या शेवटच्या पुष्पाकडे आपण आलो आहोत. आज पुढच्या 2 पायऱ्या योगाच्या ध्यान आणि समाधी अंतरंग योग हे बघून आपण थांबणार आहोत. या अंतरंग साधनेमध्ये कालच्या व्याख्यानात आपण पाहिलं होतं की धारणा जमणं आणि धारणेवर धारणा बसली की मग ध्यानाकडे वळता येतं हे आपण पाहिलं होतं. पतंजलींनी ध्यान ही जी पुढची पायरी सांगितलेली आहे त्याची व्याख्या केलेली आहे. ते म्हणतात तत्र प्रत्यय एकतानता ध्यानम. ध्यान म्हणजे काय तर जे आलंबन आपण धारणेसाठी वापरलेलं आहे त्या आलंबनावर एकतानता साधणे म्हणजे ध्यान असं त्यांनी म्हटलेलं आहे. मग एकतानता म्हणजे काय? धाराप्रवाह रूपेण तल्लीनता साधणे. म्हणजे पाण्याची धार सोडल्यानंतर ती जशी एका लयीत आणि सरळ एका दिशेने प्रवाहित होते तसं धारणेमध्ये जे आलंबन आपण घेतलेलं आहे त्या आलंबनासह धाराप्रवाह रूपेण आपला चिंतन मननाचा प्रवाह एकसंधपणे सातत्याने दीर्घकाळ चालू राहणं याला ध्यान असं म्हणतात. हा प्रवाह सातत्याने अखंडपणे आणि दीर्घकाळ चालत राहायला पाहिजे. आणि हे धारणा जेव्हा चांगल्या रीतीने जमते तेव्हा ध्यानसुद्धा उत्तम रीतीने जमतं. किंबहुना धारणेची प्रगत अवस्था म्हणजे ध्यान. धारणा प्रगत झाली विकसित झाली म्हणजे ध्यान लागतं. धारणेची पुढची पायरी धारणेमधूनच निर्माण होणारी अंतरंगा साधनेची ही पुढची पायरी आहे ध्यान. आणि ध्यानाचा पूर्ण विकास म्हणजे समाधी. हे लक्षातच ठेवायचं. ह्या तिन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहेत. धारणा उत्तम जमली की ध्यान आपोआप लागतं. ध्यान उत्तम जमलं की समाधी आपोआप लागते. तर मग ध्यान म्हणजे प्रत्यय एकतानता याला ध्यान म्हणायचं. या प्रक्रियेला ध्यान म्हणायचं. म्हणजे आलंबनाशी एकरूप एकतानता साधली अखंडपणे दीर्घकाळ ती आपल्याला अवस्था टिकवता आली तर आपल्याला ध्यान लागलं असं म्हणता येतं. मग या अखंड ध्यानावस्थेचा पुढचा विकासाचा टप्पा म्हणजेच समाधी. समाधीची व्याख्या करताना पतंजली म्हणतात तदैव अर्थमात्र निर्भासम स्वरूपशून्यम इव समाधी. त्या प्रत्यय एकतानतेच्या मध्ये जे आलंबन आहे ते केवळ अर्थमात्र भासमान होतं. म्हणजे फक्त आलंबन आहे अशी एक जाणीव असते आणि स्वची जाणीव तिथे अजिबातही नसते. स्वरूप शून्य इव. स्वरूप जणू काही शून्यच झालेलं आहे. मी तिथे नाहीच. तिथे फक्त जे काय मी आलंबन घेतलेलं आहे मग ते ओंकार असेल एखादी प्रतिमा असेल काय असेल धारणेच्या वेळेस जे आलंबन आम्ही घेतलेलं आहे त्याच्याशी एकतानता साध्य झाल्यानंतर ती दीर्घकाळ टिकल्यानंतर तिथे स्वत्वाचा भाव शिल्लकच राहत नाही. म्हणजेच काय होतं तर तिथे केवल शिल्लक राहतं. त्याला पातंजल योगामध्ये कैवल्य म्हटलेलं आहे. ते केवल तत्व तिथे शिल्लक राहतं. संत कबीरदासजींनी एक छान याचं वर्णन करून ठेवलेलं आहे. प्रेम गली अति सांकरी जामे दो ना समाय. या एकतानतेमध्ये जाण्याची जी गल्ली आहे जो रस्ता आहे तो
अतिशय निरुंद आहे, साकरी, अतिशय निमुळता, चिंचोळा आहे. तिथे दो ना समा आहे, दोघांना जाताच येत नाही, एकट्यालाच जावं लागतं. एक तर तिथे परमतत्व आहे किंवा मी आहे. मी आणि परमतत्व दोन्ही त्या गल्लीतून जाऊ शकत नाहीत. अशी जी अवस्था आहे ती समाधी. तिथे केवल उरतं, कैवल्य उरतं. आणि त्या कैवल्याशी एकरूप होणं हेच योगाचं साध्य आहे. समाधी हे योगाचं साध्य आहे. कैवल्य प्राप्त करणं हे योगाचं साध्य आहे. या साध्यापर्यंत पोहोचण्याचा प्रवास यमनियमांपासून सुरू होतो. म्हणून आपण काल पाहिलं होतं की मंडूकप्लुती योग करायचा नाही. अगदी यमनियमांपासून सुरुवात करायची. यमनियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा उत्तम साध्य करायची. म्हणजे मग त्यातूनच ध्यान लागतं, त्यातूनच समाधी लागते. धारणा उत्तम साध्य झाल्यावर ध्यान कधी सुरू झालं हे साधकालाही कळत नाही. आणि ध्यानामधून अनेक वेळा एका क्षणात समाधी लागते. इथपर्यंत ते विकसित करत करत तिथपर्यंत आणलं तर ते साध्य होतं. अचानक ध्यानाच्या वर्गाला जाऊन बसायचं आणि त्यांनी मला सांगितलं आणि मी ते केलं आणि मला ध्यान जमलं असं जर कोणी म्हणत असेल तर त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक तर ते त्यांच्या पूर्वपुण्याईचं फळ असेल, किंवा दुसरं म्हणजे ते आपल्याला योग्य किंवा खरं रिपोर्टिंग करत नाहीत. या दोनच गोष्टी त्याच्यामध्ये होऊ शकतात. मात्र ज्यांनी यमनियमांपासून योग्य सगळ्या पायऱ्यांचा अभ्यास करून मग ध्यानाची प्रक्रिया साध्य केली आहे त्यांना हे एका क्षणात साध्य होतं हे निश्चित. याच्याही पुढे जाऊन पतंजलींनी आणखी त्याला जोड दिली आहे. अष्टांगामधला हे जे 8वं अंग आहे समाधी, त्या समाधीलाच पुढे ते संयम असं म्हणतात. पण केव्हा? जेव्हा धारणा, ध्यान आणि समाधी ह्या तीनही गोष्टी आपोआप नैसर्गिकरित्या फार प्रयत्न न करता साध्य होण्याची जी अवस्था येते त्या अवस्थेला त्यांनी संयम असं म्हणले. त्रयम एकत्र संयमः. या तिन्ही गोष्टी एकत्र जेव्हा साध्य होतात तेव्हा त्याला संयम असं म्हणतात. मग याचं सुद्धा फळ सांगितलं पाहिजे. तर त्या संयमाचं फळ किंवा त्या संयमाचा परिणाम किंवा त्या कैवल्य प्राप्तीचा परिणाम, कैवल्य प्राप्तीचं फळ काय आहे? कैवल्य प्राप्त झालं, बरोबर आहे, आम्ही त्याच्यासाठी साधना केली, तेच आमचं फळ आहे? नाही. पतंजलींनी सांगितलं समाधी सिद्ध झाल्यानंतर, कैवल्याची प्राप्ती झाल्यानंतर जे फळ मिळतं ते काय आहे? जयात प्रज्ञालोकः. संयम जयात प्रज्ञालोकः. संयमावर जय प्राप्त झाल्यानंतर, संयमावर अधिकार प्राप्त झाल्यानंतर काय होतं? प्रज्ञा आलोकः. परमतत्वाचा साक्षात्कार होतो. त्यालाच आपण म्हणतो आत्मदीप, आत्मज्योत प्रज्वलित होते. त्यालाच बौद्ध धर्मामध्ये म्हटलेलं आहे अत्तदीप भव. आत्मदीप जागृत झालेला माणूस खरा ज्ञानी असतो. हे आपल्या सगळ्या तत्त्वज्ञानांमध्ये, तत्त्वज्ञानाच्या सगळ्या शाखांमध्ये मान्य आहे. आणि ती अवस्था प्राप्त करण्यासाठी हे योगशास्त्र आहे. व्यायाम प्रकार करण्यासाठी, शरीर लवचिक बनवण्यासाठी, आरोग्य प्राप्त करण्यासाठी योगशास्त्राची निर्मिती झाली नाही. हां, मात्र मानसिक आरोग्य, शारीरिक आरोग्य, भावनिक आरोग्य हे या योगाच्या अभ्यासाने प्राप्त होतं. हा त्याचा बाय प्रॉडक्ट आहे किंवा एक चांगला परिणाम आहे. त्याचा चिकित्सेसाठी आजकाल उपयोग होतो, ही चांगली गोष्ट आहे. परंतु ती चिकित्सासुद्धा करत असताना एखाद्याला अमुक एक साधन आसन करायला सांगितलं, एक प्रकारचा प्राणायाम करायला सांगितला, भावनिक ताणतणावांपासून मुक्त होण्यासाठी ध्यान करायला सांगितलं, तर अचानक तुम्हाला ते ध्यान, अचानक ती
ती आसनं अचानक तो प्राणायाम जमेल असं नाही. ही चिकित्सा करत असताना यमनियमापासूनच सुरुवात करावी, म्हणजे मग खरे त्याचे आणखी चांगले परिणाम आपल्याला मिळतात. वरवर दिसणारे परिणाम हे दीर्घकाळ टिकत नाहीत. काही काळ टिकतात आणि परत पुन्हा पहिल्या प्रकारचे त्रास सुरू होतात. मग ते दीर्घकाळ टिकायचे असतील, ही चिकित्सा म्हणून वापरायची असेल, तरीसुद्धा आपल्याला यमनियमांपासून ध्यानापर्यंत पोहोचता आलं पाहिजे. या जगामध्ये म्हणजे आधुनिक जगामध्ये या योगशास्त्राची भूमिका काय? तर योगशास्त्र हे कामद आणि मोक्षद आहे. मागे एका व्याख्यानात मी बोलले होते, ओंकार साधना हा सुद्धा योग साधनेचा एक महत्त्वाचा भाग आहे. योग साधना करत असताना प्रार्थना म्हणावी आधी, सूक्ष्म हालचालींचा सराव करावा आणि मग योगासनांचा अभ्यास करावा असं आहे. ही प्रार्थना म्हणत असताना योग वर्गामध्ये ओंकाराची प्रार्थना म्हणतात, कारण योग ग्रंथातच सांगितलेलं आहे की तस्य वाचकः प्रणवः. ज्या कैवल्याची आम्ही उपासना करतो त्या कैवल्याचं नावच ओम आहे आणि म्हणून त्याची उपासना करायची. मग हे ओमची उपासना, योगाची उपासना या आधुनिक जगामध्ये करण्याची भूमिका काय आहे? तर कामद आणि मोक्षद. कारण हा ओंकार तसा आहे, तो तुमच्या इच्छा पण पूर्ण करतो आणि इच्छांमधून मुक्ती पण देतो. हे दोन्ही कामं तो करतो म्हणून. आणि योगाची सुद्धा हीच भूमिका आहे. आसन प्राणायामाच्या अभ्यासाने आमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. म्हणजे काय? तर आसनाने आरोग्य, देहाची लवचिकता, देहाची कार्यक्षमता या सगळ्या गोष्टी वाढतात आणि प्राणायामाने सिद्धी प्राप्त होतात, एकाग्रता प्राप्त होते. त्याच्यामुळे आमची कर्म चांगली होतात, उत्तम होतात. हे झालं कामद. आणि मोक्षद म्हणजे जेव्हा जसा या योगाचा आम्ही अभ्यास करत जाऊ, तर प्रत्याहाराची पायरी ओलांडली, प्रत्याहाराचा उंबरठा ओलांडला की हळूहळू आम्ही त्या मोक्षद मार्गाकडे जायला लागतो. धारणा, ध्यान, समाधी हे मोक्षद मार्ग आहेत, मोक्ष देणारे मार्ग आहेत, अंग आहेत. त्याच्यामुळे ह्या अष्टांग योगाने माणसाच्या आयुष्यामध्ये दोन्ही गोष्टी साध्य होतात. त्याच्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत त्याही पूर्ण होतात आणि त्यातून मुक्तीसुद्धा त्याला मिळते. धर्म, अर्थ, काम, मोक्ष सुरुवातीच्या व्याख्यानात आपण पाहिलं होतं की माणसाने जगायचं कशासाठी? तर पुरुषार्थ प्राप्तीसाठी जगायचं. मग पुरुषार्थ कोणते? धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. यातलं अर्थ आणि काम हे आमच्या परिचयाचं आहे. अर्थार्जन करणं आणि आमच्या सगळ्या त्या इच्छा त्या पैशातून पूर्ण करणं हे आमच्या परिचयाचं आहे. पण धर्मादर्थश्च कामश्च ततः किं नु सेव्यते. धर्माचं आचरण केलं तर त्यामध्ये अर्थार्जन आणि कामनापूर्ती ह्या दोन्ही गोष्टी आपोआप साध्य होतात धर्माच्या चौकटीमध्ये. पण तो धर्मच आम्ही पाळत नाही. ते योगाच्या बाबतीत सुद्धा आम्ही नाही पाळत. आम्ही डायरेक्ट आसनं करतो, डायरेक्ट प्राणायाम करतो, डायरेक्ट ध्यान, कदाचित काही लोकांची डायरेक्ट समाधी असा योग आम्ही आजकाल बघतो. खरंच तो शक्य आहे का? थोडा विचार करा. मला तो खरंच साध्य झालं का याचा एक परीक्षण करून बघा. कारण मी प्रत्येक अंगाचं काय फलश्रुती आहे ही त्या वेळेला सांगितलेली आहे. मग ती फलश्रुती माझ्या आयुष्यामध्ये होते का हे एकदा तपासून पहा. जर नसेल होत तर यमनियमांपासून सुरुवात करा. माझ्या या संपूर्ण विवेचनामध्ये सांगण्याचं कारण हेच आहे की निदान माझी तरी योग साधना करण्याची पद्धत ही अष्टांग योगाची असावी. मी जर योग शिक्षक असेल तर मला माझ्याकडे येणाऱ्या योग शिकण्यासाठी येणाऱ्या साधकांना
पूर्ण अष्टांग योगाचा परिचय करून देणं हे माझं कर्तव्य आहे. त्यांनी तो त्यांच्या आयुष्यामध्ये कसा उतरवायचा तो त्यांचा प्रश्न आहे, पण माझ्याकडून मी हे सगळं त्यांना सांगणं हे माझं कर्तव्य आहे. शिक्षक म्हणून माझं कर्तव्य आहे. कारण आपण हा समारोप करत असताना पुन्हा त्या तीनही योगाच्या व्याख्या बघणार आहोत. पहिली आपण पाहिली होती योगश्चित्तवृत्ती निरोधः. योग म्हणजे चित्ताच्या वृत्तींचा निरोध. आता हे 8 अंग पूर्ण परिचित झाल्यावर लक्षात येईल की चित्ताच्या वृत्तींचा निरोध करणं म्हणजे काय. तर बाहेर धावणाऱ्या चित्ताला अंतर्मुख करणं. ते इतकं सोपं आहे का? मुळीच नाही. मग ते कसं करता येईल? पायरी पायरीने करता येईल. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणेपर्यंत तरी नक्कीच करता येईल. दुसरी व्याख्या आपण भगवद्गीतेतली पाहिली होती, समत्वम योग उच्यते. या सगळ्याचा उपयोग दैनंदिन जीवनामध्ये कसा करायचा? तर दैनंदिन जीवनामध्ये येणाऱ्या द्वंद्वांवर मात करण्यासाठी करायचा. राग, लोभ, मोह, मद, मत्सर, द्वेष या सगळ्या गोष्टी आपल्या मनातून काढून टाकण्यासाठी करायचा. आसक्तीरहित होण्यासाठी करायचा. असं जेव्हा होईल तेव्हा ते समत्व आमच्या आयुष्यामध्ये रुजेल, म्हणजेच योग आमच्या आयुष्यामध्ये रुजेल. मग आम्ही अभिमानाने सांगू शकू की नाही, मी योगाचं आचरण करते, मी योगाला जाते रोज. हे बरोबर नाही. मी रोज योगाचं आचरण करते हे बरोबर आहे. तर त्या भूमिकेमध्ये आम्हाला जगता आलं पाहिजे, कारण तीच भारताची संस्कृती आहे. योग हा कर्मसु कौशलम ही एक व्याख्या आपण पाहिली होती. कर्म असं करायचं, त्याच्यामध्ये अशी युक्ती आणायची की त्या कर्मबंधनामध्ये आम्ही अडकता कामा नये. असं युक्तीने केलेलं काम, कर्मबंधनात न अडकण्याच्या युक्तीने केलेलं काम म्हणजे योग. ती युक्ती केव्हा जमेल? जेव्हा यमनियम आमच्यात बाणवले जातील, जेव्हा आसनजय होईल, जेव्हा प्राणजय होईल, जेव्हा इंद्रिय जय होईल, जेव्हा धारणा उत्तम साधेल, जेव्हा ध्यान उत्तम लागेल, तेव्हाच होईल. तोपर्यंत होणं शक्य नाही. म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार करून चित्ताच्या सगळ्या शक्तींना परमतत्वाशी जोडण्याच्या कामाला जुंपणे ही योगाची भूमिका आहे. आम्ही कशाला जुंपतो आमच्या चित्तवृत्ती ह्याचा एकदा पडताळा घ्या, म्हणजे मग कळेल की माझी चूक कुठे होते. ती चूक सुधारा, म्हणजे आपण योगाचं आचरण केलं असा त्याचा अर्थ होतो. या योग दिनाच्या निमित्ताने गेले 3 दिवस आपण संपर्कात आहोत. अष्टांग योग परिचय करून देणं हा या आपल्या संपर्काचा मुख्य उद्देश होता. तो परिचय, त्याची फलश्रुती आणि तो क्रमाने का करणं योग्य आहे, एवढ्याच गोष्टी सगळ्यांपर्यंत पोहोचाव्यात ही यामागची भूमिका होती. या भूमिकेला संस्कृत भारती देवगिरी प्रांत आणि या सगळ्या गोष्टींचे संयोजक यांनी संधी दिली, मला संधी दिली. त्यासाठी संस्कृत भारती, देवगिरी प्रांत आणि संयोजकांचे पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार. या निमित्ताने आपण भेटलो त्यासाठी सर्व श्रोतेगणांचे पुन्हा एकदा आभार. आज आपण इथे थांबूया. अष्टांग योग या बाबतीत आपण 8 अंगांचा परिचय आज पूर्ण केलेला आहे. हरिओम.